हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघूया व्हेज फ्राईड राईस कसं बनवायचे. ते खूप इझी आणि सोपी रेसिपी आहे, लवकर होईल अशी. ही तुम्ही म्हणजे तुमच्याकडे भात जास्त असेल तरी तुम्ही बनवू शकता याच्यातून. म्हणजे उरलेल्या भाताचं, रात्रीचा भात आपण सकाळी फ्राय करून खाऊ त्यासुद्धा बनवू शकता. त्याच्यामध्ये सर्वात आधी तेलामध्ये आपण लसूण, बारीक कापलेला लसूण घेतला आहे. लसूण थोडा फ्राय झाला की त्यामध्ये अद्रक आणि मिरची टाकायची, लगेचच बारीक कापलेले घ्यायचे. मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. हे थोडंसं असं शॅलो फ्राय करायचं आहे. त्यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि बारीक चिरलेलं गाजर टाकूया. हे पण थोडंसं असं परतून घ्यायचं आहे, चांगलं मस्त व्यवस्थित असं क्रंची टेस्ट राहिलं पाहिजे, जास्त नाही शिजू द्यायचे. शिमला मिर्च आणि गाजर असं थोडं क्रंची लागलं ना तर ते चांगलं लागतं टेस्टला. थोडंसं असं फ्राय केलं तर त्याच्यानंतर त्यामध्ये आपण आपलं कांदा टाकूया. बारीक कापलेला कांदा घेतला आपण, तो बारीक कापलेला कांदा याच्यात टाकूया. कांदा थोडासा फ्राय झाला की त्यानंतर आपण त्यामध्ये सॉसेस टाकूया. आता आपला कांदा फ्राय झालेला आहे, त्यामध्ये आपण सॉसेस टाकूया. सॉसेसमध्ये आपण पहिले सगळ्यात आधी तर त्यामध्ये काली मिरचीची पावडर टाकू, काली मिरी पावडर टाकू थोडीशी, आणि 1 चम्मच सोया सॉस टाकूया. काली मिरीची पावडरने पण टेस्ट चांगलं येतं, थोडं तिखट असं लागतं. आणि सोया सॉस टाकूयात कलरसाठी. हे डार्क सोया सॉस नाही आहे, लाईट सोया सॉस आहे, म्हणून 1 चम्मच टाकलं आहे मी. 1 चम्मच सोया सॉस आणि 1 स्पून व्हिनेगरचं टाकूया. तर हे 3 सॉसेसच आपण घेतो, जास्त काही नाही घेते. नॉर्मल म्हणजे असं होम स्टाईल चायनीज बनवूया. एकदम अजिनोमोटो वगैरे काय सगळं टाकायचं नाही आहे. व्हिनेगर टाकल्यानंतर थोडं परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण आपलं राईस जे आहे ते टाकून देऊया. राईस टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित मिक्स करूया. आधी तुम्हाला याचा कलर एकदम असं चांगलं कळणार नाही, शेवटी जे आहे ना तुम्हाला कलर दिसेल. याचा कलर पण चांगला येतो. लाईट सोया सॉस घेतला आहे म्हणून तसं स्टार्टिंगला कलर दिसत नाही, पण आपण जसं त्याला एकदम व्यवस्थित मिक्स करू ना तसा त्याला कलर चांगला येईल. तर आम्ही आधीच भात शिजून घेतले, तो त्यामध्ये टाकला आहे आणि त्याला एकदम व्यवस्थित मिक्स करूया. मिक्स झाल्यानंतर तुम्ही लास्टला बघा, त्याचा कलर वगैरे आहे खूप चांगलं येतं आणि टेस्टला पण खूप चांगलं लागतं. मीन्स आपण नॉर्मल घरी असं होम स्टाईल फ्राईड राईस बनवून खाऊ शकतो असं टेस्ट येतं. एकदमच हॉटेलसारखं येत नाही याचं टेस्ट, घरच्यासारखंच येतं. होम स्टाईल बनवतो आहे म्हणून. त्याच्यामध्ये आपण अजिनोमोटो, व्हाईट पेपर्स पावडर पण असतं, ते सगळं टाकत नाही आहे काही, म्हणून नॉर्मल जे आहे आपलं टेस्ट येतो याचा घरासारखा. सोया सॉस, व्हिनेगर आणि काळ्या मिरीचा. आणि याच्यामध्ये जे व्हेजेस टाकले आपण एकदम जास्त काही व्हेजेस न टाकता फक्त शिमला मिर्च आणि गाजर, म्हणजे घरात जे काही अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. याच्यामध्ये तुम्ही कॅबेजसुद्धा टाकू शकता, स्प्रिंग अनियन टाकू शकता. तर माझ्याकडे आता तेवढं काही नव्हतं घरात, म्हणून मी नॉर्मल असं शिमला मिरची आणि गाजर होतं त्यामध्येच बनवले आहे हे. आता याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लास्टला याचा टेस्ट पण खूप चांगला लागतो आणि कलरही खूप सुंदर येतो याला. आणि तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि पुढील व्हिडिओसाठी कमेंट करा. असेच न्यू रेसिपीज आपण टाकू किंवा आपलं डेली लाईफचा व्लॉग मी टाकत असते, तुम्हाला ते बघायला नक्की आवडेल. मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे आपलं फ्राईड राईस जे आहे ते रेडी झाले. तुम्ही आता याच्यामध्ये कलर बघा, खूप सुंदर असा कलर आला एकदम व्यवस्थित. आणि हे आपण सर्व करू. माझ्या मुलालाही खूप आवडलं, हजबंडलाही खूप आवडलं आणि आम्ही आमचं लंच एन्जॉय केलं. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.